आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो. इतकी वर्ष हा माणूस हे सगळं बिनदिक्कतपणे कसं काय करत होता? त्याला कुणीच कसं नाही रोखलं? याचे एकच उत्तर आहे पॉवर, राजकीय संरक्षण. त्याच्या डोक्यावर मोठमोठ्या लोकांचा हात होता. त्याची पोहोच कुठपर्यंत होती याचा अंदाज घ्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून ते थेट देशाच्या गृहमंत्र्यांसोबत त्याचे फोटो होते. एवढंच नाही तर महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्याच्या मंदिराला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रांट दिली होती आणि सरकारकडून तब्बल 43 लाख लिटर पाणी मंजूर झालं होतं. म्हणजे सगळीकडून त्याला मदत मिळत होती. आणि या प्रकरणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट किंवा म्हणा सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे रुपाली चाकणकर यांचं नाव. विचार करा, ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, ज्यांच्यावर महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती, त्या स्वतः खराच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून काम करत होत्या. त्या त्याला जाहीरपणे आपला गुरु म्हणायच्या. त्याचे पाय धुतानाचे म्हणजे पाद्यपूजन करतानाचे व्हिडिओसुद्धा समोर आले. साहजिकच या प्रकरणानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता खरातवर जो कायदा लावण्यात आला आहे तो काही साधासुधा कायदा नाही. त्या कायद्यामागे एक खूप दुःखद आणि तितकीच महत्वाची कहाणी आहे. हा कायदा एका हत्येनंतर जन्माला आला होता. हा कायदा आहे महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा 2013. सोप्या भाषेत सांगायचं तर खोटे चमत्कार दाखवून लोकांना फसवणं, देवाच्या नावाने भीती घालणं अशा गोष्टींना हा कायदा गुन्हा ठरवतो. आणि खरातने जे काही केलं ते या कायद्याच्या कक्षेत अगदी तंतोतंत बसतं.